पावसाचं असं कमाल वातावरण असताना मी गाडी काढली आणि पोहोचलो श्री क्षेत्र टाकेश्वरीकडे. हे दुकान पाहून माझ्या आईबाबांना त्यांच्या लहानपणाची आठवण झाली. नाही, खरंच आपण अशा ठिकाणांना ना भेट दिली पाहिजे. इकडचं शांत वातावरण बघून ना मला खरंच खूप छान वाटलं. आणि पाऊस तर कमालच पडत होता, त्यामुळे त्याची मजा अजून येत होती. इकडे आईबाबा आले आणि रिद्धिनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आणि मुळात मोतीकुत्राच्या समाधीकडे जाताना मला आईबाबांनी सांगितलं की जेव्हा महाराजांनी समाधी घेतली त्यानंतरच मोतीकुत्राचंही निधन झालं. खरंच कमालच आहे. आणि ही आमची आई, साधीभोळी आई, जी आमच्या आनंदासाठी नंदीबैलाकडे काही ना काही मागतच असते आणि आजही मागितलं. गावातल्या या बायका पूजा करताना पाहून मला खरंच भारी वाटलं आणि खरंच गावात आल्याचा फील आला. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हे आमचे गणपती बाप्पा. इतकी मोठी गणपती बाप्पाची मूर्ती बघून ना मला खरंच खूप कमाल वाटलं. आणि तुम्ही इकडे भेट द्या आणि तुमचे जे काही अभिप्राय असतील ना ते मला कळवा. खरंच खूप कमाल आहे हा गणपती. शेवटी पाऊस पडतच होता आणि या छान अशा वातावरणात आम्हाला काहीतरी असं गरम गरम पिण्याची इच्छा झाली होती. आणि मग तिकडच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला चहा दिला. खरंच इतकं प्रेम बघून ना मला खूप भरून आलं. खरंच गावात आपण जायला पाहिजे. आणि शेवटी काय सांगता झाली आणि आम्हाला आता निघायची वेळ झाली. भेटूया पुढच्या भागात.